कुणाला भीक घालत नाही, मी कुणाला मुजीत नाही. मी माझ्या ठेवीदारासाठी पहिल्यापासून रस्त्यावर आलोय आणि जो माणूस आमच्या पाठीमागे उभा राहील, जो आम्हाला न्याय मिळवून देईल, आमच्यासाठी रस्त्यावर येईल, आमच्या प्रश्नावरती आवाज उठवेल, आम्ही त्याच्या पाठीमागे दादा उभा राहणार आहेत. आणि आमची सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की येत्या काही दिवसामध्ये तुम्ही आम्हाला फक्त आदेश द्या, एखादे आंदोलन ठरवा, बरोबर ना? एखादं आंदोलन ठरवा किंवा ते एखादं आंदोलन आपण आज इथून जाहीर करू. त्या आंदोलनामध्ये दादा फक्त तुम्ही आमच्या बरोबर येऊन बसा. सरकार तुमच्या पायापाशी येतं हे सगळ्या देशाला माहिती. कारण गोरगरीब जनतेचे पैसे मिळाले पाहिजेत, ह्या माता माऊल्यांचे पैसे मिळाले पाहिजेत. दादा आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेस माझ्या बरोबर 18 पगड जातीतले लोक होते. महेश डोंगरे सारखा वंजारी समाजातला मुलगा, फयाजभाई सारखा मुस्लिम समाजाचा, तीर्थपुरी बाणेगावचे फाळके मामा, सावंत साहेब, गेवराईचे बरकशे, तिली समाजाचे आहेत. म्हणजे इथं जातीचा विषय नाहीये, इथं पैशाचा विषय आहे. आणि जो आमचे पैसे मिळवून देईन आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू. आणि आम्हाला आता एकच आशा आहे, मुख्यमंत्र्याचं दार ठोठावलंय, उपमुख्यमंत्री झालेत, आमदार झालेत, खासदार झालेत. आणि दादा हे सगळे लोक इलेक्शन पुरता आम्हाला जवळ करतील. इलेक्शन आले की बैठक लावणार, अधिवेशन आलं की बैठक लावणार. तर दादा तुम्हाला आमच्यामध्ये रस्त्यावर यावं लागेल. दादा 18 पगड जातीचा समाज तुमच्याकडे आशेनं पाहतोय आणि आम्हाला खूप मोठी आशा आणि अपेक्षा आहे. आज आपण संपूर्ण मराठवाड्यातून आलोत, दादाने आपल्या बरोबर यायला पाहिजे का नाही? आपण जे आंदोलन घेतो त्या आंदोलनाला कमीत कमी 10,000 लोक जमले पाहिजे. मनोज दादा तुम आगे बढ़ो. सगळे आंदोलनाला येतात. दादाला मी तसा शब्द देऊ का? नाहीतर आंदोलन ज्या दिवशी त्या दिवशी पुन्हा 500 ते सांगायला लागलो मी. जर लोक जर जमणार असतील, ही वेळ आलेली आहे. आपला सगळं शेवटच्या टप्प्यात आपण आणून ठेवलेलं आहे. सगळं आपण सर तुम्हालाही माहिती आपण सगळं शेवटच्या टप्प्यात दादा सगळं शेवटच्या टप्प्यामध्ये आणून ठेवलेलं आहे. प्रॉपर्ट्या जप्त आहेत, वसुली चालू आहे, लिक्विडेटरच्या नेमणुका आहेत. हे सामान कुणाला कसं विकायला लागले त्याच्याकडे कुणी जाऊन बघितलंय का? कुणीच नाही. आणि आपल्यातले बी असे काही लोक आहेत त्यांना फक्त व्हॉट्सअपवर पैसे पाहिजेत. नाही संध्याकाळी 7च्या नंतर पैसे पाहिजेत आणि व्हॉट्सअपवर 7च्या नंतर मेसेज पडतो. असं करायला पाहिजे. आणि रात्री एक जणांनी मीटिंग ठेवली. मीटिंग वाला कधी आलाय का इथं? कुणी येत नाही. उपदेश करणारे खूप असतात. आणि एखादा अधिकारी जर चांगलं काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला काम करू द्या, विनाकारण मार खाऊ नका. कारण आपल्यातल्या काही लोकांना मारहाण सुद्धा झाली. अधिकारी जर चांगले असतील तर त्यांना काम करू द्या. कारण दादा अधिकारी सुद्धा आपल्यापैकीच आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या आशेनं आपण या अशा स्थानाकडे आलोत, आपल्या गारानं घेऊन आलोत आणि 100% खात्री ते गारानं इथं सुटणार आहे. 100% खात्री ते घरानं दादाच्या स्वरूपातून इथून सुटणार आहे. कारण दादाचा एक फोन काय